न्यायमूर्ती बी आर गवई साहेब, माजी सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालय भारत, न्यायमूर्ती एस किलोर साहेब, उच्च न्यायालय मुंबई नागपूर खंडपीठ, न्यायमूर्ती पी एस पाटील साहेब, उच्च न्यायालय मुंबई, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष आशिषजी देशमुख, जिल्हा व सत्र न्यायाधीश अमरावती माननीय आर जी वाघमारे साहेब, चांदूर रेल्वे कोर्टाचे दिवाणी न्यायाधीश माननीय एस ए राठोड साहेब, या कार्यक्रमात उपस्थित सर्व न्यायिक अधिकारी, पत्रकार बंधू, विशेष निमंत्रित खासदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप, माजी नगर परिषद अध्यक्ष गणेश राय आणि महत्त्वाच्या विशेष निमंत्रित म्हणजे आपल्या गावच्या प्रथम नागरिक, नगर परिषदेच्या अध्यक्षा प्रियंका विश्वकर्मा, सर्व नगरसेवक, शासकीय विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी आणि पत्रकार, उपस्थित पत्रकार बंधू आणि नागरिक बंधू भगिनींनो, मी चांदूर रेल्वे वकील संघाचा अध्यक्ष या नात्याने या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. चांदूर रेल्वे येथील कोर्टाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात झाली. आज रोजी त्याला जवळपास 100 वर्षाच्या वर वर्ष झालेले आहेत. इमारतीला सुद्धा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास 100 वर्ष जुन्या इमारतीला होत आहे. बराच कालावधी झालेला होता आणि त्यामुळे नवीन इमारतीची आवश्यकता सुद्धा होती. आज आपल्याला आनंद होत आहे की या इमारतीचा भूमिपूजन सोहळा होताना आपण नागरिक, सर्व न्यायिक मंडळी आणि पक्षकार यांना फार आनंद होत आहे. चांदूर रेल्वे तालुका हा महाराष्ट्रात सर्वात मोठा तालुका म्हणून गणला जात होता. चांदूर रेल्वे कोर्टाचे कार्यक्षेत्र सुद्धा फार मोठे होते. काही काळानंतर चांदूर रेल्वे कोर्टाच्या कार्यक्षेत्राचे विभाजन होऊन तिवसा, धामणगाव व नांदगाव खंडेश्वर येथे कोर्टाची स्थापना झाली. त्यानंतर आमच्या सिनियर वकील मंडळांनी सन 1989 पासून या ठिकाणी CJSD व ADJ कोर्टाची स्थापना व्हावी याकरता मागणी वजा विनंती अनेक वेळा केली, परंतु स्वतःची इमारत नसल्यामुळे व कायदेशीर काही गोष्टीमुळे आम्हाला या ठिकाणी यश आले नाही. चांदूर रेल्वे वकील संघाची दुसरी मागणी इमारतीचीच होती. आता या ठिकाणी नवीन इमारत व्हावी, ती मागणी आमची पूर्ण होत आहे, त्यामुळे अति आनंद होत आहे. आणि दुसरी मागणी भविष्यात पूर्ण होईलच अशी आम्ही आशा बाळगतो.